जालन्याच्या विकासावरून रावसाहेब दानवेंनी खासदार कल्याण काळेंवर सडकून टीका केली आहे। कल्याण काळेंनी 2 वर्षांमध्ये 2 लाख रुपये विकास निधी आणला नाही असा टोला दानवेंनी लगावलाय। जालन्याच्या विकासासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे आणू असं आश्वासनही दानवेंनी दिले। निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी खचलेलं नाही, कोणावर आरोप करत बसलो नाही। निकालाच्या दुसऱ्याच दिवशी जनतेत गेल्याचं दानवे म्हणाले। जनतेनं कल्याण काळेंना निवडून दिलं, आता घ्या कल्याण करू असा टोला दानवेंनी लगावला। मी आमदार नाही, पण आमदारचा बाप आहे, एवढं लक्षात घ्या। आणि एका आमदारचा बाप नाही, 2 आमदारचा बाप आहे, 2 आमदारचा बाप आहे। आणि मला आमदारचा बाप जरी नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे। सरकार माझं आहे, जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मी दिसलो का मी पडल्याच्या बाद घरात बसलो, मोतून वाकडं झालं, मी कोणावर आरोप केले, यांना पाळलं त्यांना पाळलं, त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर पाडून मराठा दौरा केला। मला पाळलं तर पाळलं, कल्याण निवडून आला, घ्या कल्याण तुम्हाला बरं चाललंय ना तुमचं सध्या, मला थोडं तुमचं बरं चाललंय ना। अरे 2 वर्षात 2 लाख रुपये आणले होते